उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बेस्ट कामगार सेनेचा मेळावा पार पडला। ठाकरे ब्रँड सुरू झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी होईल। बेस्ट निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही, पुढच्या वेळेला ताकदीने मैदानात उतरू आणि विजय मिळवू असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली, तर काही ठिकाणी महायुती म्हणून लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने सामने येणार आहेत। उद्धव ठाकरेंची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमाचं उद्घाटन भाजपचे मंत्री गणेश नाईक करणार आहेत, तर म्हाडा कोकण विभागाच्या घरांच्या सोडतीकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित असणार आहेत। मनसे आणि शिवसेना उबाठा पक्षाचा पहिला अधिकृत मोर्चा ठाण्यामध्ये निघणार आहे। ठाणे मनपातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून हा मोर्चा काढला जाणार आहे। त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे आगामी पालिका निवडणुकीत एकत्र लढणार का अशा चर्चा सुरू आहेत। सोलापूरच्या सांगोल्यामध्ये शेकापला खिंडार पडलाय। शेतकरी कामगार पक्षातील बाळासाहेब एरंडे, भाऊसाहेब रुपणार आणि सचिन देशमुख यांनी भाजपत प्रवेश केला, त्यामुळे आमदार बाबासाहेब देशमुखांना धक्का बसलाय। सांगोल्यामध्ये भाजपच्या रॅलीमध्ये हुल्लडबाजी बघायला मिळाली। भाजप कार्यकर्त्यांनी बाबासाहेब देशमुखांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्या। सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालं नाही। या घटनेचा शेकापच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला। बाबासाहेब देशमुखांच्या घरावरील हल्ल्याची घटना चुकीची असून पोलिसांनी तातडीने आरोपीला पकडून कारवाई करावी असे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। आता आपण एक मोठी बातमी बघतोय। कबुतरांकरता जैन समुदायानं आपला लढा सुरूच ठेवलेला आहे। मुंबईतल्या दादरमध्ये आज म्हणजे शनिवारी धर्मसभेचं आयोजन करण्यात आलंय। मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीकरता जैन बांधवांकडून प्रार्थना केली जाणार आहे। या प्रार्थना सभेमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे। कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयाला जैन समुदायाचा कडाडून विरोध आहे। महापालिका प्रशासनानं कबूतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हा जैन समाज आता प्रार्थना सभेचं आयोजन करताना आज दिसतोय। कबूतरखाने बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला अद्याप सुद्धा जैन समुदायानं विरोधच केलेला आहे। यापुढे कबूतरांना न्याय देण्याकरता कोणती रणनीती आखायची हे ठरवण्याकरता दादर इथं आज धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांच्याशी आपण बोलूया। सुष्मिता, किती वाजता ही धर्मसभा असणार आहे आणि शोकसभा म्हणजे त्या कबूतरांच्या मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याकरता शांती म्हणून ही जी शोकसभा आहे त्याचं सुद्धा किती वाजता कुठं आयोजन आहे? दादर कबूतरखान्याचं प्रकरण हे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेमध्ये आहे। मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर कबूतरांच्या बाबतीत जैन समुदाय हा मैदानात उतरलेला पाहायला मिळतोय। आज योगी सभागृह या परिसरामध्ये ही सभा होणार आहे। आता आपण बघतोय या योगी सभागृहाबाहेर खरं तर आपल्याला शांतता पाहायला मिळते, पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्या वेळेला कोर्टाचे आदेश येतात, कोर्टाच्या आदेशाचं पालन होतं, त्यानंतर अनेक कबुतरांचा मृत्यू होतो आणि या मृत्यूला कुठेतरी मनुष्य स्वभाव कारणीभूत आहे अशा पद्धतीचा तर्क जैन समुदायाकडनं लावण्यात आलेला आहे। आणि त्यामुळं आज धर्मावरती संकट आलेलं आहे आणि धर्माच्या संकटासाठी या अशा पद्धतीच्या कृतीला थांबवण्यासाठी जैन समुदाय मैदानात उतरलेला आहे। अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती वारंवार जैन समुदायाकडनं घेतली जात आहे आणि म्हणूनच अनेक जैन मुनी, जैन धर्मांमधील अनेक जे मान्यवर आहेत ते आणि प्राणीप्रेमी जे आहेत, पक्षीप्रेमी जे आहेत ते या सगळ्या सभेमध्ये सहभागी होणार आहेत। मुळात तर अनेक जे कबूतर मृत पावले त्यांचा मुख्य मृत्यूचं कारण हे जे अनावश्यक फीडिंग त्या परिसरामध्ये होत होतं ते हळूहळू कमी करण्यात आलं, पूर्णपणे थांबवण्यात आलं आणि आसपासच्या परिसरामध्ये काही प्रमाणामध्ये हे कबूतर मृत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर जैन समुदाय मैदानात उतरला, त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर देखील उशिरानं या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला।
एकीकडे कडाडीचा विरोध आहे, एकीकडे कोर्टानं या सगळ्या कबूतरखान्यांवरती बंदी नोंदवलेली आहे. आरोग्याचा प्रश्न कबुतरांमध्ये गंभीर निर्माण होऊ शकतो, तुम्हाला श्वसनाचे अनेक आजार होऊ शकतात, अशा पद्धतीचा युक्तिवाद कोर्टात झालेला होता आणि ते वारंवार वेगवेगळ्या रिसर्चमधनं समोर आलेलं आहे. परंतु आत्ताच हा मुद्दा एवढा ज्वलंत होण्यामागचं कारण काय, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच आज थेट कबुतरांच्या मृत्यूमुळे कुठेतरी धर्मावर संकट आलेलं आहे, अशा पद्धतीची भूमिका जैन समुदायाकडनं घेतली जात आहे. आणि आज हा जैन समुदाय आगामी काळामध्ये मुंबईत अनेक ठिकाणी हे कबूतरखाने कसे सुरू करता येतील, कबुतरांना दाणा पाणी देण्यासाठीची सोय करत असताना मुंबई महानगरपालिकेनं काय भूमिका घ्यावी, कशा पद्धतीनं चुकीचे रिपोर्ट हे वारंवार लोकांची दिशाभूल करत आहे, अशा पद्धतीने ही सगळी चर्चा होणं आज त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. परंतु एक मुद्दा या ठिकाणी अतिशय स्पष्ट आहे, यापूर्वी जैन समुदायानं अनेक ठिकाणी आपली भूमिका घेतलेली नव्हती, परंतु कबुतरांच्या बाबतीत मुंबईचं राजकारण कुठेतरी पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अगदी मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर मुंबईतील कमी मनुष्यवस्ती असणाऱ्या निर्मनुष्य ठिकाणी कबूतरखाने खोलण्यात यावे अशा पद्धतीची मागणी सुद्धा केलेली आहे. त्यामुळं आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता जैन समुदायाचा वोट शेअर बघता आणि ज्या पद्धतीची एकूण परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे आजची ही सभा धर्मसभा म्हणून अतिशय महत्त्वाची असणार आहे. नक्की. सुस्मिता, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. राज्यातील ओला, उबर, रॅपिडो सारख्या ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये अधिक शिस्त, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेची हमी देण्याकरता सरकारनं महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रिगेटर या नियम 2025 असं जाहीर केलेलं आहे. या धोरणांवर 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांनी 8 ऑक्टोबरला शासकीय 1 ते 5 विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे, म्हणजे 1ली ते 5वी. परंतु 9 ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांनी तो आदेश मागे पण घेतला. शिक्षक संघटनांनी हा प्रकार शब्दछल असल्याचं म्हटलेलं आहे. तर शिक्षण आयुक्तांनी शाळा बंद करण्याचा शासनाचा कोणताही मानस नाही असं स्पष्ट केलंय. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं 8 ऑक्टोबरला तिसऱ्या भाषेसंदर्भात राज्यातील जनतेची मतं जाणून घेण्याकरता गुगल फॉर्म माध्यमातून प्रश्नावली तर शिक्षक, प्राध्यापक, संस्था, संघटनांकरता मतावली जाहीर केली. त्यावर प्रश्नावलीचा फार्स कशाला असा मराठी भाषा तज्ज्ञ, मराठी प्रेमी आणि शिक्षण तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला आणि विरोध दर्शवला. मुंबई विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद बघता नजीकच्या काळात या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी दालनं खुली करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या सगळ्या संबंधित प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया होईल अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिलेली आहे. देशाचा विदेशी चलनासाठी 3 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यामध्ये $27.6 कोटी घटून $699.96 अब्ज इतका झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही माहिती दिली. या आधीच्या आठवड्यामध्ये साठ्यात $2.33 अब्ज ची घट नोंदवली गेली होती आणि तो $700.24 अब्ज वर आला होता. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामं करण्याकरता रविवारी हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत यार्ड पुनर्रचित कामासंदर्भात प्री नॉन इंटरलॉकिंग कामाकरता वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रगती, डेक्कन क्वीन, डेक्कन इंटरसिटी, इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीमध्ये नेरळ कर्जत आणि कर्जत खोपोली दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल. चांदीची झळाळी दिवसेंदिवस वाढती असे शुक्रवारी 3,000 रुपयांनी वाढ होऊन ती 1,67,000 अशा उच्चांकी भावावर पोहोचली होती. म्हणजे 1 किलो चांदी. 9 ऑक्टोबरला एकाच दिवसात झालेली 11,200 रुपयांची वाढ 10 रोजी म्हणजे 10 तारखेला पुन्हा वाढ झाली आणि 2 दिवसांमध्ये चांदीचे भाव 14,200 रुपये प्रति किलोला पोहोचले. मोसमी पावसानं राजस्थानमधून 3 दिवस लवकर परतीचा प्रवास सुरू केलाय. महाराष्ट्रातून मात्र 5 दिवस उशिरा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला.
मोसमी वाऱ्याने शुक्रवारी मुंबईसह उत्तर कोकण, अहिल्यानगर, नाशिक, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर पासून बुलढाणा, अकोल्यापर्यंतचा पश्चिम विदर्भातून पावसानं माघार घेतलेली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीविना खोकल्याच्या औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यभरात 157 विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि 135 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं हवेत विरल्याची अनेक उदाहरणं दिली जातात, पण आता ही आश्वासनं हवेतच राहणार नाहीत. यासाठी राज्य सरकारच्या प्रत्येक विभागात सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा समिती नेमली जाणार आहे. आश्वासनं दिली तरी ती 90 दिवसांमध्ये पूर्णही करा असे आदेश देण्यात आलेले आहेत. एक महत्त्वाची बातमी आपण टीव्ही स्क्रीनवर बघता आहात. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीची इन्स्टा स्टोरी आता समोर आली आहे. महापालिका निवडणूक युती करून लढवायची की स्वबळावर यावर भाजपची मध्यरात्रीपर्यंत चर्चा सुरू होती. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढावं अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. शिंदे सेनेशी थोडंफार जुळेल पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नको अशी भूमिका मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. 8ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेण्याचे सुचवले आहे असं सूत्रांकडून कळत आहे. मोठी बातमी मराठवाड्यात कदाचित सगळ्याच विभागांमध्ये स्थानिक पातळीवर कसं लढायचं याचा निर्णय घेतला जाईल असं कळतंय. अजून त्याविषयी अधिकृत माहिती समोर यायची आहे. आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडून. अविनाश, काय सांगाल? मराठवाड्यातल्या सगळ्याच विभागातल्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलंय की आपण स्वबळावरच लढू, तर या संदर्भातला निर्णय झालेला आहे का? काय अपडेट? निश्चित सुवर्ण, जसं तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी काल मराठवाडा विभागाची बैठक घेतली आणि या विभागाच्या बैठकीमध्ये 8ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. रात्री मध्यरात्रीपर्यंत 12:10 ही बैठक चालली आणि प्रत्येकाचं म्हणणं जे ते मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतलं. त्यामध्ये संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा एकच सूर होता की विधानसभेच्या वेळेस शिंदे सेनेने आणि राष्ट्रवादीने दिलेला त्रासाचा पाडाच पदाधिकाऱ्यांनी वाचला आणि एक टाइम शिंदे सेनेसोबत तरी आपण जुळवून घेऊ, पण राष्ट्रवादी सोबत युती नको असा त्यांचा सूर होता. तर स्वबळावर गेलो तर त्याचा अधिक फायदा होईल असं या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. तर मुख्यमंत्र्यांनी देखील या संपूर्ण आढावा घेतल्यानंतर, पदाधिकाऱ्याचं म्हणणं समजून घेतल्यानंतर आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे किंवा घेऊ शकता असे आश्वासन त्यांना दिले अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती कळाली. मात्र आता भाजप संपूर्ण विभागात स्वबळावर जातं का आणि शिंदे सोबत जुळवून घेऊन मग राष्ट्रवादी एकाकी पडते का, हे संपूर्ण प्रश्न आता पडलेले आहेत. मात्र जशा जशा निवडणुका जवळ येतील तसं तसं हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. नक्की. धन्यवाद अविनाश, माहिती दिलीत त्याबद्दल. एक महत्त्वाची बातमी बघतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा पक्षाकडून मोर्चा काढला जाणार आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांकरता हा हंबरडा मोर्चा काढला जाणार आहे. मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याकरता हा मोर्चा काढला जाणार आहे. उनको आंदोलन करने का अधिकार है. जब वो मुख्यमंत्री थे तब उनको देने का जो मौका था तब क्या दिया. और मैं ये कहूंगा कि अभी तो हम लोगों ने दिया है. अभी हम लोग खुद जाकर किसानों के खेती में गए हैं, उनके घरों की परिस्थिति देखी है, उनके आंखों में आंसू देखे है. तो हम देने वाले हैं, लेने वाले नहीं है. आज तक क्या उन्होंने दिया है. अभी जो इतना बड़ा पैकेज देने के बाद ये मोर्चा निकालना, ये आंदोलन करना, ये सिर्फ और सिर्फ राजनीति है. एक महत्त्वाची बातमी बघूया. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे तिन्ही नेते आज ठाण्यात आहेत. तिन्ही नेते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. अशातच गडकरी रंगायत नाट्यगृहामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि गणेश नाईक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. आधीच ठाण्यात शिंदे विरुद्ध नाईक असा वाद टोकाला गेलाय. त्यात आज गणेश नाईक आणि उद्धव ठाकरे एकत्र एका स्टेजवर येणार आहेत. त्यामुळे शिंदे आणि नाईक यांच्यातला वाद आणखी टोकाला जाऊ शकतो. अजित पवारांनी भल्या पहाटे पुण्याच्या वारजे परिसरात पाहणी दौरा सुरू केलेला आहे. चौधरी चौकापासून ते विविध विकास कामं
रस्ते, वाहतूक कोंडीची समस्या असं सगळं जाणून घेत आहेत, समजून घेत आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांनी दादांसमोर समस्यांचा पाढाच वाचला. रस्त्यांचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा अशी मागणी नागरिकांनी अजितदादांकडे केली आहे. प्रशासनाला काम करू द्या, अडकाठी आणू नका, तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांना दिलेलं आहे. वेगवान स्वरूपातल्या बातम्या. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये झालेली गुंतवणूक सप्टेंबर महिन्यामध्ये 9% घसरून 30,421 कोटी रुपये इतकी राहिली आहे. ऑगस्टमध्ये ही गुंतवणूक 33,430 कोटी रुपये तर जुलैमध्ये 42,702 कोटी रुपये होती. पेन्शन वेळेवर मिळवण्याकरता तुम्हाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागतं. 80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांकरता ते सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ते 30 नोव्हेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर करू शकतात. अजित पवारांकडून धायरी आणि नांदेड सिटी परिसरामध्ये पाहणी करण्यात आली. वारजे शिवणे पुलाच्या कामाचा अजित पवारांनी आढावा घेतला. शिवणे पुलाची उंची वाढवण्याच्या सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचं सोलापुरामध्ये आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. बार्शी तालुक्यातील कारीमध्ये 15 दिवसात आत्महत्येची ही दुसरी घटना घडली. आणखी एका तरुण शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. पेमेंट करता 4 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये बेदाणे सौदे बंद करण्यात आलेले आहेत. या 6 नोव्हेंबरपासून पुन्हा सौदे सुरू होणार आहेत. बेदाण्याची वर्षाला कोट्यवधीची उलाढाल असते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये आता नव्यानं 163 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या PMRDA मध्ये 697 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. तळेगाव ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित असलेल्या रेल्वे बायपास प्रकल्पामध्ये चाकणमधील 12 गावांसह मावळ आणि हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. या प्रकल्पाविरोधात 12 गावातील नागरिकांसोबत खासदार अमोल कोल्हेही मैदानात उतरले. यावेळी हात जोडता येतात तसं मुठही वळवता येते असं ते म्हणाले. चाळीसगाव तालुक्याचा अखेर विशेष पॅकेजमध्ये समावेश करण्यात आलाय. यामुळे 76,000 शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. सांगली महापालिकेकडून सांगली शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणावर बुलडोझर चालवण्यात आला. काही विक्रेत्यांनी या कारवाईला विरोध केला. कारवाईबद्दल संताप व्यक्त केला. सरकारनं शेतकऱ्यांकरता जाहीर केलेल्या पॅकेजवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी टीका केली. पूरग्रस्तांकरता जाहीर केलेले 31,000 कोटींचे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचा प्रकार असल्याची टीका खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी केली. धनत्रयोदशी आणि दिवाळी दरम्यान शुभ संकेत म्हणून सोनं आणि चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. परंतु गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे ते खरेदी करणं कठीण झालंय. यामुळेच लोक आता जुने दागिने नवीन दागिन्यांमध्ये बदलत आहेत. जुनं सोनं विकणाऱ्या किंवा नवीन दागिन्यांकरता बदलणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. तर सोन्या चांदीपेक्षा प्लॅटिनम सर्वाधिक रिटर्न्स देत आहे. एक सविस्तर बातमी बघूया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पडघम वाजू लागलेले आहेत. शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होते. विधानसभा निवडणुकीत आपला अनुभव सांगताना विलास भुमरे यांनी चक्क 20,000 मतदार बाहेरून आणले असा दावा केला. पण भुमरे बोलले ते सुद्धा त्यांचे पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदेंच्या समोरच. व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार असताना भुमरेंनी हे वक्तव्य केलं. भुमरेंच्या वक्तव्यामुळे वादाला निमंत्रण मिळू शकतं याची कल्पना आली. त्यामुळे मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्येच बोलले. त्यांनी विलास भुमरेंना थांबवलं आणि त्यांना स्पष्ट बोला असा सल्ला दिला. मग काय, भुमरेंनीही तातडीनं आपल्या वक्तव्याची सारवासारव केली आणि स्थलांतरित मतदार आणल्याचा खुलासा केला. एकीकडे भुमरेंनी या वक्तव्यावरून सारवासारव केली आहे, पण विरोधकांनी मात्र यावरून त्यांना चांगलंच घेरलंय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला. 10 जणांना तिकीट मिळणार नाही. सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात. बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब. जे त्यांच्या मनात होतं तेच त्यांच्या तोंडात आलेलं आहे आणि हे त्यांना नाही तर सर्वच उमेदवारांना माहिती आहे की ही मतं कशी त्यांना मिळवलेली आहे.
आणि म्हणून ज्यावेळी वोट चोरीचा विषय आम्ही बोलतो, मला असं वाटते त्याला शिक्कामोर्तब केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. विलास भुमरेंनी आता 1 लाखाची मदत त्या शेतकऱ्या आत्महत्याग्रस्त घरात पाठवली. ती बातमी लावा ना तुम्ही. हे काय करताय? त्यांनी 20,000 कुठली मतं, त्याचा खुलासा देखील केला की त्याच्या मतदारसंघाच्या बाहेर त्याची नावं गेलेली, ते मतदार आणले. त्यांनी खुलासाही केला त्याचा. चांगल्या बातमीचं तुम्ही दाखवत नाही. आता 1 लाख रुपये जे आले होते उभाटाचे लोक त्याच्या घरी देणार म्हणून, ते त्यांनी पाठवले नाही. ते आता लगेच आम्ही पाठवले. त्याच्याशी घरातल्या माणसाशी बोललो मी आता स्वतः. हे तुम्ही बांधिलकी जपणाऱ्या माणसं